आता आलो कुंभमेळ्यामध्ये गंगा मैयाच्या घाटावर आणि या बाजूला 11 पासून 20 ते 21 पर्यंत शेतकरी आहेत आणि हे टिपा पूल खास बनवलेले आहेत। या टिपावरून हे तात्पुरते पूल बनवले कुंभमेळ्यापुरते आणि या पुलावरून हा पलीकडे जाण्याचा मार्ग आहे। आणि जर त्या बाजूला असलेल्या 1 ते 9 सेक्टर जे आहेत 10 सेक्टर 1 ते 10 सेक्टर त्या बाजूला आहेत। तर त्या सेक्टर मध्ये जे भक्त आहेत त्यांना जर या बाजूला यायचं असेल किंवा इकडल्या भक्तांना त्या बाजूला जायचं असेल तर या टिपा पुलावरून जाता येते, याला पॉन्टून पूल म्हणतात। आणि या पुलावरून पलीकडे गेल्याच्या नंतर त्या बाजून जर आपल्याला परत या बाजूला यायचं असेल तर हा जाण्याचा पूल आहे आणि त्या बाजूने पलीकडे इथेच उभे राहा त्या बाजूने तिकडे फिरवा तात्या, त्या बाजूने पलीकडून येण्याचा पूल आहे, लांबून तिकडून दिसतोय। वेगवेगळ्या मार्ग नावं दिलेले आहेत, मुक्ती मार्ग आहे, हरिश्चंद्र मार्ग आहे, सुरदास मार्ग आहे, असे मार्ग वेगवेगळ्या नावाने मार्ग आहेत। आणि ही जर सगळी माहिती असेल तरच आपण तिथे पोहोचू शकतो, नाही तर तुम्ही किती दिवसभर हिंडत बसले तरी तुम्हाला ते सापडण्याची शक्यता नाही, तुमचे स्थान जे येत आहे। तर ही आहे गंगा मैया, या बाजूने गंगा मैया येते आणि त्या बाजूने पलीकडल्या बाजूने यमुना नदी, यमुना मैया त्या बाजूने येते आणि दोन्हीचा पुढे संगम आहे। या संगमावर काल आम्ही स्नान केलं आणि आज गंगा मायाच्या स्नानासाठी इथं आलो। आता इथं काल जे स्नान केलं ती जागा इथून साधारणतः 4 किलोमीटर पुढे संगम आहे, त्या ठिकाणी कालचं स्नान झालेलं आहे। आजचं स्नान या ठिकाणी होईल आणि उद्या पुन्हा यमुना मैयाचं स्नान करायचा प्रयत्न राहील। अशा पद्धतीने आमचं सगळं आता नियोजन चालू आहे। आता परत आम्ही कुंभमेळा बघत आमच्या 17 सेक्टरला जाणार आहोत। चला, गंगा मैया की